सो हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी. आणि कसं काय मुंबईकर. तर आज पुन्हा निघालो आपण नाईट शिफ्टला. थोडस स्ट्रगल आहे मित्रांनो अजून. तर सीन असा आहे की आज झालं आपण लेट. आपण गेलेलो पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला. तिकडे लाईन कमी होती, नाहीतर ब्लॉग कंटिन्यू झाला असता आपला. तर मी विचार करतोय की आपण नवीन बनवतोच आहे, तर नवीन पासूनच चालू करूया. तर आता आपण आहोत मृणालताई गोरेव जवळ. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉगिंगच्या चॅनेलवर. त्याचं नाव आहे प्रवीणची नीलपरी. आणि प्रवीणच्या नीलपरीची 3 दिवस झालेले आहे सुट्टी. बिकॉज जॉब वरती पण होती सुट्टी आणि फॅमिलीला पण होती सुट्टी. त्याच्यामुळे जरा जास्त सुट्टी थोडस मल्टीमीडिया पासून लांब आणि फॅमिली टाइम असल्या कारणाने ब्लॉग शूट झालेला नाही. एक ट्राय केलेला पण अपूर्ण राहिला तो. एक रेस्टॉरंट साठी मी ट्राय करत होतो, कारण का ते रेस्टॉरंट मे बी अजून कुणी शूट केलेलं नसावं गोरेगाव मधलं. आणि ऍक्च्युली ते शूट करण्याच्या लायकीचं आहे टेस्ट आणि सगळं घेतल्यावर. गोरेगाव ईस्टला एक नित्यानंद नावाचं 4-6 टेबलांचं रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंट नाही म्हणू शकत, त्याने रेस्टॉरंट ऍक्च्युली उघडलेलं आहे नवीन. पण मित्रांनो, जुन्या रेस्टॉरंट मध्ये जी चव भेटते ना मित्रांनो, लाजवाब. म्हणजे एकदा जर तुम्ही त्या रेस्टॉरंटला भेट दिली तर मित्रांनो परत ते रेस्टॉरंट तुम्ही कधी पाहताय असं होईल. कारण का जेवणाची चव म्हटल्यावर अरे देवा, आज शनिवार, कुठे चालली पब्लिक एवढी. बापरे, ट्रॅफिक फुल आहे. कसं करायचंय आता. हेलिकॉप्टर असतं तर मजा आली असते, डायरेक्ट गेलो असतं. एवढं ट्रॅफिक कसलं. आजोबा काढणार नाहीत, मोजून काढतील आजोबा. यांच्यामुळे ट्रॅफिक जास्त होतं मित्रांनो. असं असतं. अरे राईटला घे ना तू, पूर्ण जागा घेऊन चालव. काय बोलणार आता. आजोबा जाऊन देतील का आपल्याला. आणि का ट्रॅफिक आहे ते पुढे जाऊन कळेल आपल्याला. पेट्रोल पंपावर जायचंच होतं, तिथेच गेलो असतो. थांबवून ठेवलं वाटतं ट्रॅफिक. हा, काकाने थांबवून ठेवलं ट्रॅफिक. काका मागे बघा काय झालंय. चल 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 राजा चल, नाही तर मला जाऊ दे. चल अरे चल ना धोड्या. मला पण वाजवता येतो. करत चाललाय. कोण होता तो. लेफ्टला जायचंय आणि राईटने गाडी चालवतोय. चला चला दादा, उशीर झालाय गो, जायला गो, कामाला जाऊ.
बॅकग्राऊंड मध्ये कोळी गीते लावलेली, पण कॅमेरा चालू केल्यावर सगळे बंद होतात. हा एक मोबाईल यूज करायचा ड्रॉबॅक आहे मित्रांनो. जर तुम्हाला लॉंग राईड करायची असेल तर तुम्ही एक ॲक्शन कॅमेरा घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला गाणी सुद्धा ऐकता येतील आणि शूट सुद्धा होईल. आणि कसं असतं मित्रांनो, लॉंग राईडला गरजेचं असतं गाणी. सफर कसा संपेल हे गाण्यांवरती ठरतं. म्हणजे गाणी कशी असतील ना तर मित्रांनो मजा येते गाडी चालवायला पण, आणि थकवा नाही होत जास्त. म्हणजे जेवढा आपला बॉडी प्रेशर घेते तेवढा प्रेशर नाही येत. तर हे एक प्लस पॉइंट भेटतं आपल्याला गाण्यांमुळे. बाकी तर ट्रॅफिक मध्येच चाललेलं असतं. विचार केलेलं नाहीये, एकतर असं नाहीये मित्रांनो. तर मित्रांनो लवकरच तुम्हाला एक परत कोकणातला व्लॉग बघायला भेटेल. गावी एका नाही, आमच्या कुलदैवताचं मंदिर बनवतात. तर त्या मंदिराकरता मला धावपळ करावी लागते. धावपळ माझी नाही होत ऍक्च्युली, धावपळ होते गाववाल्यांची, जे गावी मंदिर बनवतात. ऍक्च्युली आम्ही एक त्यांना मदत म्हणून पैशांची मदत करतोय बस. बाकी असल काम तर गाववालेच करतात. पूर्ण उभं करायचं स्ट्रक्चर, भिंती सगळं अर्धवट मंदिर झालेलं आहे. आता तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायलाच भेटेल ते, आणि त्याचा ब्लॉग हा नक्की येणारच. कारण का ती धमाल आणि ती मजा आणि कोकणातली देवासाठी केलेली मेहनत तुम्हाला दिसून येणार आहे. सो त्या ब्लॉगला सुद्धा तयार राहा मित्रांनो, आणि प्रतिसाद जरा भरभरून द्या. कारण का वेगळा ब्लॉग केला ना मित्रांनो की तुमचे व्ह्यूज बरोबर असतात एक 25-30, पण रेग्युलर व्ह्यूला तुम्हाला काय होतं काय कळत नाही मित्रांनो. तर जरा हा सुद्धा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं असेल की जे बाहेरचे ब्लॉग करतो ते तुम्हाला आवडतात तर ते चालू करेन मी, पण ते डेली ब्लॉगिंग मध्ये नाही येणार. कारण का मला डेली ब्लॉगचा तुम्हाला व्हिडिओज नाही भेटणार. त्यासाठी जर तुम्हाला मला डेली बघायचं असेल तर त्याला पण व्ह्यूज द्यावे लागतील मित्रांनो, आणि गरजेचं आहे व्ह्यूज देणं. पोट्रोनिकचं आणि आम्हाला कसं दिसणार, त्याचा बाजार मस्त आहे. काय करतील लोकांनी काय नाही असं. राईट लेफ्ट घ्या, गर्दी इथपर्यंतच मित्रांनो, बाकी गर्दी नाही आहे कुठे. टेरिफिक ट्रॅफिक मित्रांनो, टेरिफिक ट्रॅफिक. हो 3 दिवस मजा केली. 3 दिवस मजा काय केली ते पण सांगतो तुम्हाला मित्रांनो. आता एक मराठी शाळेला घेऊन मूवी आलेला आहे. काय 1 2 3 4 कुठले पोरं हुशार, चांगला मूवी आहे मित्रांनो. आता आठवत नाही मला, पण मराठी शाळांना घेऊन मित्रांनो मूवी आलेला आहे. तर जे जे आहेत माझे मित्र तर त्यांनी हा पिक्चर नक्की बघावा. नक्की बघावा यासाठी नाही की मराठी शाळेबद्दल आहे, तर स्वतःची संस्कृती कशी जोपासता येईल, स्वतःचे विचार कसे मांडता येतील, आणि एखाद्या गोष्टीला जर तुम्हाला पाठिंबा द्यायचा असेल तर तो कितपत आपण देऊ शकतो, कुठपर्यंत देऊ शकतो, कसा देऊ शकतो, ह्या आयडिया सुद्धा भेटतील तुम्हाला. तर मित्रांनो जर तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की रत्नागिरी मधली ही शाळा आहे मित्रांनो. रत्नागिरी नाही, रायगड मधली ही शाळा आहे. तर रायगड जिल्ह्यातली, तेच झालं कोकणातलीच. तर नक्की जाऊन बघा मित्रांनो.
की एखादी शाळा मराठी पडते तर त्याच्यामुळे आपली संस्कृती कशी थांबेल किंवा त्या पुढचे विचार दाखवलेत आणि त्याच्या बरोबरीचे विचार सुद्धा दाखवलेत आणि कशी मराठी लोकच मराठी शाळेची हे करतात तेही तुम्हाला कळेल आणि काय करून आपली मराठी शाळा वाचेल याच्या सुद्धा गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यात, जेणेकरून आपल्याला एक प्लस पॉइंट सुद्धा भेटेल आणि गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की ते मराठी शाळेला हेल्प करतातच आहेत पुढे करण्यासाठी, पण काही कारणास्तव म्हणजे पटसंख्या शाळेची किंवा स्टुडंट्स हे कमी झाल्या कारणाने त्या शाळा बंद कराव्या लागतात आणि ऍक्च्युअल मध्ये शाळा बंद होत आहेत मित्रांनो, मराठी शाळा. तर सपोर्ट म्हणून तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात. मी आपला एक युट्यूबर मित्र आहे मित्रांनो, सगळ्या मराठी नाही म्हणतो, फक्त मराठी नाही म्हणू शकतो, अनबिलिव्हेबल मराठी शाळा म्हणजे कसं सांगू तुम्हाला की अशा सुद्धा मराठी शाळा होऊ शकतात की अरे चल रे खवड्या चल, तर अशा सुद्धा मराठी शाळा होऊ शकतात, त्या पण अनबिलिव्हेबल कन्सेप्ट आणि अनबिलिव्हेबल जागा. म्हणजे इवन तुम्हाला 60-70च्या ज्या आजीबाई आहेत त्यांच्या सुद्धा शाळा आहेत आणि आपल्या वयाच्या पोरांच्या शाळा आहेत, पण ते ऍक्च्युली 2-3 स्टँडर्ड पुढे शिकवतायत त्या मुलांना. म्हणजे एज्युकेशन हे भेटत आहे पण ऍडव्हान्स एज्युकेशन भेटतंय. 3 इडियटच्या रँचेसारखं कधी कुठे येऊन बसायचं जिथे मन लागतंय तिकडे, अशा शाळा सुद्धा आहेत. तर एकदम भन्नाट असं कन्सेप्ट बघायला भेटतं त्याच्या चॅनलवर. त्या मित्राचं आता चॅनलचं नाव नाही माहिती मित्रांनो मला, पण मित्रांनो तुम्ही त्याचं चॅनल बघा. आम्ही बघितलं, मी स्वतः शॉक आहे त्याच्या चॅनलला घेऊन. कन्सेप्ट कॉन्टेंट वेगळाच एकदम म्हणजे तुम्ही विचार पण नाही करू शकत मित्रांनो, अशा गोष्टी बघायला भेटतात आणि एकदम काय म्हणतात ते, मी जास्त असं सांगत नाहीये पण मित्रांनो त्याचं कॉन्टेंट बघा. मराठी शाळांना घेऊन त्याने कॉन्टेंट बनवलेलं आहे आणि फेमस युट्यूबर आहे. आपण लहान मोठे आहोत असं नाही म्हणत आहे की त्याच्यामुळे होत आहे किंवा काय, पण त्याने खरंच खूप छान कॉन्टेंट बनवलेलं आहे. जर माझ्याकडून काही हेल्प झाली असती तर मी नक्कीच केली असते मित्रांनो, पण आपलं चॅनल आता कुठे चालू झालंय, थोडंसं ग्रो करूया. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सांगतोय, जर आपलं चॅनल थोडंसं ग्रो झालं ना मित्रांनो तर मोटिवेशन सुद्धा भेटतं आपल्याला आणि अशा काही हेल्प आपण करू शकतो आपल्या चॅनल थ्रू. तर थोडीशी जिद्द घ्या आणि थोडंसं ह्याला सपोर्ट. आणि मी तर थोडीशी मेहनत करतोच आहे, पूर्ण नाही बोलू शकत पण थोडीशी मेहनत आहेच आपली म्हणा. तर मित्रांनो प्लीज मला सुद्धा ग्रो करा आणि बाकीच्या चॅनलला सुद्धा आपण मग सपोर्ट करू. पुढपर्यंत आहे रे, कसं जाणार तो पुढपर्यंत आहे. चला आलो. हा, तर आपण कुठे होतो, शाळेजवळ मराठी शाळांना घेऊन मित्रांनो खूप काही प्रयोग करतायत लोक. तर प्लीज कृपया करा आणि ज्या शाळा बंद होत असतील किंवा ज्या शाळांना सपोर्ट भेटत नसेल त्यांनी प्लीज मल्टीमीडियावर टाका आपल्या शाळेबद्दलच्या कहाण्या आणि गोष्टी, आणि काय करून आपली शाळा ही बेस्ट, त्या जागेवरची बेस्ट शाळा होईल याबद्दल काहीतरी करा मित्रांनो. किंवा आपले सर आहेत, टीचर्स आहेत. माझी शाळा आहे अभि गोरेगावकर इंग्लिश स्कूल, ती अजून चालू आहे गोरेगावला. सो ती पण वेगळा विचार करते, थोडस हटके अशी मराठी शाळा आहे. ती इंग्लिश स्कूल पुढे लावतो, बाकी सगळं मराठीतच चालतं आतमध्ये.
तर कसं आहे मित्रांनो, थोडस हटके मराठी शाळांनी विचार केला पाहिजे. नाही तर मग मोठ्या मोठ्या डोनेशन्स घेणाऱ्या शाळा कुठे निघून जातील हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि शेवटी तेच होईल, मराठी शाळा बंद करायची वेळ आहे. कारण का आता कसं आहे मित्रांनो, आणि मराठी शाळेचे पॅरेंट्स सुद्धा आता आपल्या मुलांना तिकडे काढून टाकतात. कारण का काहींच्या स्टेटसचा आणि काहींच्या इगोचा प्रश्न होतो. कारण का कसं होतं, काही ठिकाणी मोठे कसं सांगू तुम्हाला, मोठे बिझनेसमॅन असतील मराठी सुद्धा, पण ते मराठी शाळेत का नाही टाकत आहे? कारण का त्यांचे ड्रायव्हर्स किंवा त्यांच्या बरोबर काम करणारे असतात खालच्या पातळीतले. असं नाही, कामच आहे मित्रांनो. पण कसं असतं, ह्या गोष्टींमुळे बाबा त्याचा मुलगा तिथे शाळेत आहे, मग आपला मुलगा मराठी शाळेत का, तर ह्या गोष्टी सुद्धा मध्ये येतात. आणि कसं असतं, इगो मध्ये येतो. कारण का एखादा माणूस बोलून जातो, त्याचा मित्र समजा कोणाचा बिझनेसमॅन आहे, त्याचा मित्र बोलून जातो की माझा मुलगा तर ह्या शाळेत शिकतो, हे बोलतो, हे करतो. पण मित्रांनो, शेवटी लक्षात ठेवा, तुम्ही पण मराठी शाळेतूनच शिकलेले आहेत आणि त्या मराठी शाळेमुळेच तुम्ही ह्या लेवलपर्यंत पोहोचलेले. आता माझंच घ्या, मला सुद्धा एक मुलगी आहे, मराठी शाळेत टाकायचं आमचं सुद्धा चालू आहे. मूवी बघितल्यावर नाही, पण पहिल्यापासूनच. कारण का कसं असतं मित्रांनो माहिती आहे, माझी शाळा ती माझी शाळा असते आणि म्हातारपण होईपर्यंत ती बघायची इच्छा असते. हे एक स्वप्न असतं एखाद्या मराठी शाळेत शिकणाऱ्याचं आजकालचं. कारण का मोठं होऊन का काढतोय गाडी मला कळत नाही. हा, असे डिस्टर्बन्स येत राहतात मित्रांनो, काय नाही, नो प्रॉब्लेम. तर आपला टॉपिक आज मराठी शाळेबद्दलच होतोय. चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो, कसं असतं, मराठी शाळेला घेऊन खूप वादविवाद पण आहेत जागेमुळे आणि जुन्या बिल्डिंग्समुळे सुद्धा होतात. पण कसं असतं, जुन्या बिल्डिंग्स नव्या करता येतात, पण त्याचा कारभार व्हायला सुरुवात होतो. म्हणजे कारभार तुम्हाला कळला असेल, आजकाल शाळेंचा कारभारच चालू आहे. 1.5 लाख 2 लाख फीज घेत आहेत. आधी तर एवढी फीज नव्हती. एवढी म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आधीच्या वेळेस शिक्षक असायचे, सगळं असायचं. पण आता कसं आहे, फीज कमी, सगळं कमी, त्याच्यामुळे शिक्षक सुद्धा नाही आहेत आणि आवाक्याबाहेर पैसे घेतले जातात. आणि ते द्यायला सुद्धा माणसं रेडी आहेत. भले त्यांच्या घरात त्या लेवलचं हे नसावं, वातावरण नसावं, पण कसं आहे, आता एखादा बाप विचार करतो की मी नाही जे शिकलो ते माझा मुलगा किंवा माझी मुलगी शिकेल, चांगल्या हायर लेवलला जाईल. तर ह्या शिक्षणाखातीर आपण इंग्लिश स्कूल निवडतो. कारण का आता सांगायचं म्हटलं तर तुमची लँग्वेज बॅरियर्स खूप येतात. मराठी मीडियमचा असला तर त्याला इंग्लिश बोलायला थोडंसं कठीण जातं स्टार्टला, पण एकदा का सुरुवात झालं तर मग तो नाही अडत. पण कसं असतं, हे आपल्या पॅरेंट्सला कोण शिकवणार किंवा कोण सांगणार? तर पॅरेंट्स जे इंग्लिश नाही बोलत त्यांनी ऍक्च्युली सुरुवात केलं पाहिजे थोडंसं इंग्लिश लँग्वेजकडे वळायला, जेणेकरून त्यांच्या मुलाला हेल्प होईल. आणि मराठी शाळेत शिक्षण घेऊन सुद्धा त्याचं खूप काही गोष्टी सुधारतील. मी पॅरेंट्सला चुकीचं नाही म्हणत आहे, पण कसं जेवढं आपण एक पाऊल फिरवतोय, पुढे करतोय, तेवढंच पाऊल पॅरेंट्स लोकांनी पण केलं पाहिजे. कारण का मित्रांनो, इंग्लिश मिडियमला गेल्यानंतर तुम्ही तर इंग्लिश बोलावंच लागतं, बरोबर आहे. इंटरव्ह्यूला तुम्हाला इंग्लिश यावं लागतं, त्याच्यासाठी तुम्ही तयारी करता. मग त्यापेक्षा इकडे घाला ना, मराठी शाळेत घाला आणि इंग्लिश स्वतःच सुधारा, जेणेकरून मुलाला सुद्धा हेल्प होईल की आपण एक लँग्वेज बॅरियरच्या पल्ल्यातून बाहेर निघू. तर हे सुद्धा त्यांनी केलं पाहिजे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मित्रांनो, खूप साऱ्या मराठी शाळा खरंच बंद होत आहेत आणि त्याच्यावर निगडीत असा हा पिक्चर आहे. तर हा पिक्चर मित्रांनो तुम्ही बघाच.
आणि नंतर मग पुढे विचार करा की मुलाला आपण इंग्लिश स्कूलमध्ये टाकावं की नाही टाकावं, तुमचा आहे तो प्रश्न. पण कसं असतं, इंग्लिश स्कूलला टाकलं म्हणजे तो मुलगा वेल एज्युकेटेड व्हायला असं नसतं. कारण का पुढे एज्युकेशन चालू असताना जेवढं तुम्ही विचार करता त्याच्यापेक्षा डबल तुम्हाला मेहनत आहे इंग्लिश स्कूलला टाकून सुद्धा. कारण का कसं असतं मित्रांनो, इंग्लिश स्कूलला टाकल्यानंतर त्याचं वातावरण सुद्धा तसं असावं लागतं. घरात आपण बोलताना काय बोलतो किंवा काय कसं काय कुठल्या भाषेत बोलतो. आणि कसं मित्रांनो, ह्या स्कूल्समुळे ना काय होतं मित्रांनो, आपण इंग्लिश करतोय, मोठी लँग्वेज आहे, आलीच पाहिजे, बाहेर कसं सर्व्हाइव्ह करणार मुलगा. पण मित्रांनो, इंग्लिश करता करता तुमची लँग्वेज कुठे आहे, तुमची मातृभाषा कुठे आहे, याचा सुद्धा विचार करा. कारण का कसं असतं, एखादा मी खूप बघितलं आजकालची जेनझी मधली पोरं, जेनझी नाही बोलता येणार, त्याच्या पुढचं काय आहे ते एक अजून जेनझी नाही बोलता येणार त्यांना, एक लेवल पुढे आहेत आता. तर अशा लोकांना, अशा मुलांना, जेनझी मधल्या पण पोरांना आजकाल मराठी अजून सुद्धा मराठी बोलता येत नाही मित्रांनो. मराठी नीट खाल्लेस का, पिल्लेस का, असे लँग्वेज असतात मित्रांनो त्यांचे. सो प्लीज मित्रांनो, ह्या इंग्लिशच्या नादात स्वतःची मातृभूमी, मातृभाषा ही सोडू नका, मराठी बोला. म्हणून मी पण आजपासून विचार केला, मध्ये मी विचार केलेला की आपण हिंदीमध्ये ब्लॉग का नाही करू शकत. हिंदीमध्ये ब्लॉग करावा एखाद दुसरा ठीक आहे, पण मराठी भाषेचा का असावाच असावा. कसं असं मित्रांनो, मराठी भाषा खूप म्हणजे आता हिस्टॉरिकल व्हायच्या लेवलला तर नाही आली अजून, पण एखाद्या वेळेस येऊ शकते. म्हणजे ह्या भाषा बोलल्या जायच्या असा समज होईल पुढल्या लोकांचा, का बोलल्या जायच्या कशा. एक मी आहे ना यार, मला युट्यूबरची, युट्यूबमध्ये आहे, एंट्री तर केल्या एंट्री लेवलला, पण मला युट्यूबरांची नावं नाही माहिती मित्रांनो. एकाने हे सुद्धा हा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे की पुढे काय होईल. ते पुरातन काळातले जे रिसर्च वरती येणारी माणसं असतात त्यांना दिसतं की पुस्तक सापडतं की त्याच्यावरून मग ते शोध लावतात की इकडे मराठी शाळा असतील किंवा असं. म्हणजे आता जे अवशेष आपल्याला सापडत आहेत तसे आपल्या मराठीची अवस्था व्हायला नको मित्रांनो. तर थोडस लक्ष द्या आणि थोडासा विचार करा आणि मराठी शाळा परत सुरू करा मित्रांनो. नंतर मग आपला पोरगा इंग्लिश बोलतोय पण त्याला मराठी येत नाही, हिंदी येते. मी असं लँग्वेजला घेऊन हे नाही करत आहे की बाबा आलीच पाहिजे असं नाही. पण कसं मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्रात राहताय, मराठी येणं गरजेचं काय आहे मित्रांनो. कारण का आपण इकडे राहिलेलो आहोत, इथे खेळलेलो आहोत आणि इकडची भाषा ही मराठी आहे. आणि सेकंड लँग्वेज ही तुमची बाकीचे असू शकतात. तुम्ही साऊथला जा, साऊथला तुम्हाला कोण विचारतं का मराठी लँग्वेज, मग त्याप्रमाणे तुम्ही मराठी, मुंबईची भाषा तरी मराठी ठेवा ना मित्रांनो. मुंबईमध्ये कोणी कुठलीही भाषा वापरतं, हिंदी म्हणा, इंग्लिश म्हणा. आणि आपल्या खास करून मराठी लोकांच्या तिकडे जास्त किडा असतो इंग्लिश बोलायचा. इंग्लिश बोला तुम्ही, पण कसं आहे मित्रांनो, संवाद साधताना पहिलं स्टार्ट करा मराठी. आपण जातो टिंबूवाल्याकडे, ए भैया लिंबू दे ना दो, का मराठीत बोलायला लाज वाटते का तुम्हाला. हा म्हणजे असं नाही म्हणत आहे की भैया 2 लिंबू दे. आता समोरचा पण असेल त्याला मराठी येत असेल तर तो मराठी बोलेल, नसेल तर मग आपल्याकडे दुकानं खूप आहेत असा विचार करून चला ना. आता त्याला मराठी, मेरको मराठी नाही आता असं बोलून नाही चालणार ना मित्रांनो. आणि मी मारामारीच्या गोष्टी पण नाही करत आहे किंवा मी अशा
भांडणं लावायच्या गोष्टी पण तुम्ही मराठी ही प्राथमिक भाषा असली पाहिजे, नंतर अदर भाषा असल्या पाहिजे. जर का तुम्ही मुंबईत राहता तर लँग्वेज बॅरियर्स हे आपण सुद्धा तयार केले पाहिजेत, तरच आपल्याला पुढे काहीतरी उपयोग आहे. नाही तर मित्रांनो, टाका इंग्लिश स्कूलमध्ये, भरा 1.5 लाख 2 लाख पैसे आणि करून घ्या स्वतःच्या मातृभाषेचा सत्यानाश. अजून काय नाही बोलू शकत नाही. थोडं कडतर बोलतो मित्रांनो, पण थोडासा विचार करा तुम्ही, फ्युचरचा विचार करा. फ्युचरमध्ये तुम्हाला कुठे मराठी भेटेल कुठे नाही माहित मित्रांनो. इंडिया हा वेगवेगळ्या भाषिकांचा देश आहे, पण मुंबई ही मराठीच राहिली पाहिजे मित्रांनो. तर मोठं लँग्वेज झालंय मराठीवर मित्रांनो. तर आपण पोचलो आहोत बँड्राला बोलता बोलता. तर कसं आहे, जरा जास्तच प्रवचन झालेलं आहे मित्रांनो. प्रवचन नाही पण मित्रांनो, खरंच विचार करा मित्रांनो. आम्ही तर ट्राय करतोय आमच्या युट्यूब थ्रू की मराठी बोलू आणि मराठीतच चालू. तुम्ही पण ट्राय करा मित्रांनो, मराठी शाळेला घेऊन की मराठी भाषा आपली तशीच राहील. नाही तर पुढच्या वेळेस युट्यूबवर सुद्धा तुम्हाला इंग्रजीत भेटेल. अंग्रेज खिलवांडे असं होऊ नको जाऊ दे. तर प्लीज मित्रांनो, आणि हा ब्लॉग बघा मित्रांनो प्लीज. असे डेली व्लॉगिंग मध्ये मी 2-4 प्रवचन देत असतो, त्याला घेऊन सुद्धा तुम्ही विचार करा जरा. आणि एक पहिला व्ह्यू दुसरा व्ह्यू असं नका करू. तुमच्यामुळेच तुमच्या भावाची ग्रोथ थांबते हे लक्षात ठेवा. तर थोडासा आजूबाजूचा पण विचार करा आणि ग्रो करा भावाला. म्हणून मी म्हणतो या रिक्षावाल्यांना ना डंपरनेच उडवलं पाहिजे. डंपर एक दिवशी चालू केला पाहिजे भाड्यावर घेऊन आणि धपाधप उडवला पाहिजे. वाकडे तिकडे चालवतात. लेन मध्ये असतील तर अभ्यास नाही होणार. लेनच्या बाहेर निघाले की उडवला, लेनच्या बाहेर निघाले की उडवला, असं केलं पाहिजे यांच्याबरोबर. बघा ना, सिग्नल देतोय खरं आहे. सिग्नल कुठला देतोय? सिग्नल तो बंद नाही केलाय तिकडचा अजून. ते बघा आता लेफ्टला मार लेफ्टला बाबू, लेफ्टला ये बाबू. वाटलेलंच मला खावड्या लेफ्टला येणार ते. तर मित्रांनो, ब्लॉग ची मजा घ्या. सिरियस या गोष्टीसाठी व्हा आजच्या ब्लॉग साठी, पण मजा सुद्धा घ्या. थोडा विचार करा आणि थोडा आजूबाजूच्यांना विचार करायला लावा, तर मजा येईल. म्हणजे आपल्या ब्लॉगमुळे कुठेतरी चेंजेस होतील असा विचार करून मी थोडासा हातभार आपल्या मातृभाषेसाठी लावतोय, बाकी काही नाही. आणि स्वतःची मातृभाषा प्रत्येकाला प्रेमळ असते, प्रिय असते. तर थोडासा विचार करून या ब्लॉगला तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो, आणि एन्जॉय सुद्धा करा. गणपतीचा गोंधळ चौरंगी लाल बाबटा, गणपतीचा गोंधळ चौरंगी लाल बाबटा. मला आमचा राग येतो. एवढी जागा असते तरी पण तुम्ही मध्येच चालवता एकदम गाडी. म्हणजे
एकदम मधोमध. बापरे, हे कुठलं आहे हे? ते जनावर कुठलं आहे? डिफेंडर आहे काय? हो, हे जनावर डिफेंडर आहे. केवढं आहे ते? हे बघा, व्हाईट वाला 786. वाव, व्हॉट अ नंबर. 7786. नाईस नंबर. काय करतो? नंबर बाजूला राहू दे, मला पुढे जायचंय. मला घरी जाय. अरे अगरे अगला, तुला पण जायचं? तर 10 मिनिटं पण नाही लागणार. 5 मिनिटात आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचू मित्रांनो. आणि ब्लॉग तिथेच एंड होईल. तोपर्यंत काही भेटतं काय बघूया. आज तर काहीच नाही भेटलं. आज थोडंसं ट्रॅफिक होतं, त्याच्यामुळे शांतीमध्ये गाडी चाललेली आहे आणि शांतीत क्रांती झालेली आहे. हो, आज क्रांती तर झालेली आहे मित्रांनो ब्लॉगमुळे. बघा, 2-4 व्ह्यूज घेऊन सुद्धा मी खुश आहे. मला असं नाही प्रॉब्लेम. पण कसं आहे, 2-4 व्ह्यूजला मी डायव्हर्ट करतोय माझ्या मातृभाषेकडे. तर ते 2-4 लोक सुद्धा बघतील आणि विचार करतील. तर मुंबई नाही, सॉरी, गोरेगाव ते बँड्रा आपला सफर इथपर्यंतच. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि पुढचा ब्लॉग असेल सकाळचा, मॉर्निंगचा. उद्या संडे मित्रांनो, उद्या येणार. मॉर्निंगचा ब्लॉग बनवेन नाही. मग एखाद दुसरी गाडी भेटली तर तुमचे व्ह्यूज तरी भेटतील त्यामुळे. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत एन्जॉय करा, ब्लॉग बघत राहा मित्रांनो. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आजूबाजूच्यांना सुद्धा दाखवा, जेणेकरून आपलं चॅनल ग्रो होईल. आपण एका पायरीला अजून वरती चढू आणि आपल्या गोष्टी अजून जास्त लोक बघतील, जास्त विचार करतील, जेणेकरून आपल्याच लोकांना मदत होईल. तर भेटूया पुढच्या ब्लॉगला. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.